यानंतर अमरावतीमधनं एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानावरून वाद झालेला आहे। मैदान आमच्यासाठी आरक्षित असूनही त्या ठिकाणी अमित शहांची सभा कशी काय होते आहे असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिसांना विचारलाय। यावेळेला पोलीस आणि बच्चू कडूंमध्ये बाचाबाचीही झाली आहे। पोलिसांसमोरच बच्चू कडू यांनी परवानगीची प्रत फाडत मैदानावर ठिय्या मांडला। मला अटक करण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे। दरम्यान उद्या मैदानामध्ये उपोषणाला बसण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिलेला आहे। सर मला परवानगी कोणाची आहे? परवानगी कोणाची आहे? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? माननीय गृहमंत्री परवानगी सुरक्षेच्या नावानं आम्हाला कसा टेम घालून आले तुम्ही, कसं बीजेपीचं काम करून आले मस्त मानना पडेल। हा कागदाला काही किंमत मिळाली। तर मैदानाच्या वादानंतर बच्चू कडूंसोबत चर्चा केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे। त्याचबरोबर सन्मानजनक तोडगा निघेल असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। सभा अमरावतीमध्ये आहे आणि बच्चू कडूंनी सुद्धा त्या ग्राउंडचा एक घेतलेला आहे, परमिशन घेतलं आहे, पण आज त्यांना अडवण्यात आले, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मी त्यांच्याशी स्वतः बोललो, देवेंद्रजी स्वतः बोलले। आपले खरं म्हणजे निवडणुका खेळमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे, स्पोर्ट्समॅनशिप असली पाहिजे आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या कोणी केंद्रीय नेते मोठे येतात त्यांना आपण त्यांचा सन्मान करतो। त्यामुळे अनेक वेळा असं आहे की आपण अनेक वेळा बुक केलेली मैदान सभागृह आपण मोठ्या नेत्यांना देतो। त्यामुळे बच्चू कडूंची मी बोललो, नक्की यातून सन्माननीय तोडगा निघेल। तर हे आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी सांगितलं प्राथमिक सन्मान तोडगा निघेल। कॅमेरामन सुनील मोरे साहेब, संजय जाधव, बुलढाणा।